इनवर्स वी हॅव टू फाइंड. मॅट्रिक्स इज हिअर. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे. तर सगळ्यात पहिली स्टेप आपली आहे, सगळ्यात पहिली स्टेप आपली ही लिहायची राहिली आपली. ए इंटू ए इनवर्स इज आय. ए इंटू ए इनवर्स इज आय. तर आपला ए कोण आहे? तर हा आहे 2 0 -1 5 1 0 0 1 3. I is the identity matrix 0 0 1. Diagonal elements 1, बाकीचे सगळे 0. आता सगळ्यात पहिली स्टेप वापरायची रो कॉलम वाईज रिड्यूस करायचा. ठीक आहे, प्रॅक्टिस आपली ऑलरेडी झालेली आहे. आता हा इलेमेंट 1, नंतर हे दोघं 0, नंतर मधला 1 हे दोघं 0, नंतर हा वाला 1 आणि दोघं 0, कॉलम वाईज रिड्यूस करायचं. आता हा जो 2 आहे हा 1 कधी होईल त्याला त्यानेच भागावं लागेल. सो आय विल से अप्लाय R1 as R1 सॉरी 1 पाहिजे ना, त्याला त्यानेच भागायचं. सो 1/2 R1. आय रिपीट, तो जो पहिली रो आहे त्याला 2 ने भागलं तर हे उत्तर होईल B1. सो बेटा हे दोन्हीकडे अप्लाय करायचं. पहिल्या रोला 2 ने भागलं, पहिल्या एलिमेंट आलं 1. 0 ला 2 ने भागलं, उत्तर आलं 0. इथं 2 ने भागलं, हे आलं -1/2. दुसऱ्या आणि तिसऱ्या रोला काहीही करायचं नाहीये. इंटू ए इनवर्स इज इक्वल टू, चला हेच ऑपरेशन उजवीकडं. पहिल्या रोला 2 ने भागा. सो पहिला एलिमेंट 1/2, 0 आणि 0 0 1 0 0 0 1 झालं. आपलं एक काम झालं की हा एलिमेंट 1 आला. आता हे दोघं 0 म्हणजे आपल्याला माहिती आहे 5 मधून 5 वजा करावं लागेल. त्यासाठी सेकंड रो साठी मला फर्स्ट रो ची हेल्प घ्यावी लागेल. सेकंड रो मधून पहिल्या रोला 5 ने गुणून सबट्रॅक्ट करायचं. सो अप्लाय सेकंड रो मध्ये बघ, सेकंड रो R2 मायनस 5 टाइम्स R1. डन. सो इथे मी करतो पुढे बघ, R2 मध्ये R2 मायनस 5 R1. सो पहिल्या रोला ऍज इट इज ठेवा 1 0 -1/2. सेकंड रो मध्ये बघ 5 -5 टाइम्स R1. मी तुझ्यासाठी इथं लिहितोय बघ 5 -5 टाइम्स R1 वाला एलिमेंट आहे 1. झालं. सेकंड रोचा पुढचा एलिमेंट आहे बेटा 1. सेकंड रोचा पुढचा एलिमेंट आहे बघ 1. हे बघ 1 -5 टाइम्स करस्पॉन्डिंग R1 चा 0. चला पुढे 0. सेकंड रोचा पुढचा एलिमेंट आहे 0 -5 टाइम्स करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे -1/2. ओके. चला हे आन्सर्स स्टोर करा वरती. सो 5 - 5 पहिला एलिमेंट विल बी 0. 1 - 5 into 0 is 0. So answer is 1. आणि 0 minus of minus it will become +5/2. Agree? चला आता थर्ड रो ऍज इट इज, कारण तिला काहीच करायचं नाही. 0 1 3 into A इनवर्स इज इक्वल टू, आता जे डावीकडे केलंय तेच उजवीकडं. R2 मध्ये ऑपरेशन आहे. सो पहिल्या रो मधला हा एलिमेंट ऍज इट इज. सेकंड रो मध्ये काय करायचंय बघ, 0 बघ मी लिहितो 0, ठीक आहे. सेकंड रोचा एलिमेंट 0 -5 टाइम्स करस्पॉन्डिंग फर्स्ट रोचा 1/2. पुढचा 1 -5 टाइम्स करस्पॉन्डिंग फर्स्ट रोचा 0. नेक्स्ट 0 दोन्ही 0 आहे. सो 0 -5 टाइम्स करस्पॉन्डिंग एलिमेंट इज 0. कळतंय? रिझल्ट स्टोर करा. सो 0 -5 into 1/2 -5/2. पुढचा एलिमेंट 1 - 0 इट इज 1. पुढचा एलिमेंट 0 - 0 आन्सर इज 0. ओके. तिसरी रो कीप इट ऍज इट इज, तिला काहीच करायचं नाही. 0 0 1. ठीक आहे. चला आपलं कोणतं टार्गेट कंप्लीट झालं? 1 0 0. पहिला कॉलम इज डन. चला पुढचा कॉलम, हा एलिमेंट 1 तो ऑलरेडी आहे. आता हे दोघं 0, त्याच्यापैकी याला 0 बनवायचंय. कुठे आहे हा? तिसऱ्या रो मध्ये, राईट. आता आपल्याला माहिती आहे तिसऱ्या रो मधून दुसरी रो वजा करा. सो अप्लाय R3 as R3 - R2. 3 मधून 2
वजा करा. चला पहिली रो ॲज इट इज 1 0 -1/2. दुसरी रो ॲज इट इज 0 1 5/2. ऑपरेशन जर तिसऱ्या रो मध्ये तिसरी मायनस दुसरी. सो 3 - 2 म्हणजे 0 - 0 आन्सर इज 0. 1 - 1 आन्सर इज 0. 3 - 5/2. 3 - 5/2. 3 दुने 6. 6 - 5/2 म्हणजेच आन्सर विल बी 1/2. So 3 - 5/2 answer is 1/2 into A inverse is equal to. चला आता इथे काय होईल, पहिल्या दोन रो ॲज इट इज 1/2 0 0 -5/2 1 0 आणि लास्ट R3 - R2 0 minus of minus it will become +5/2. 0 - 1 -1 आणि 1 - 0 आन्सर इज 1. ठीक आहे. सो काय काम झालं आपलं, पहिला पहिला कॉलम डन, सेकंड कॉलम डन. आता हा एलिमेंट 1 नंतर उरलेले दोघं 0. स्वतः आपल्याला माहिती आहे हा 1/2 आहे, तो 1 कधी होईल 2 ने गुणल्याच्या नंतर. सो अप्लाय कुठे आहे हा, थर्ड रो मध्ये. सो R3 ॲज 2 टाइम्स R3, 2 ने त्याला गुणायचं. सो बेटा पहिली रो ॲज इट इज, दुसरी रो ॲज इट इज, त्या दोघांना काही करायचं नाही आपल्याला. ओके, तिसऱ्या रोला 2 ने गुणायचंय. सो व्हॉट विल हॅपन बेटा, 0 0 आणि हा 1 into A inverse is. चला आता पुन्हा पहिल्या दोन रो ॲज इट इज करताना काही करायचंच नाही आपल्याला. 1/2 0 0 -5/2 1 0. तिसऱ्या रोला 2 ने गुणायचंय. आता 2 गुणले 5/2 केलं तर 2 2 विल गेट कॅन्सल आउट. 5 2 गुणले -1 -2. 2 गुणले 1 आला 2. सो इथपर्यंत आपण आलोय की हा तिसरा कॉलमचा हा एलिमेंट बन, आता हे दोघं शून्य बनवायचे आपल्याला. सो काय करणार बेटा आपण, अप्लाय R1 बरोबर का, पहिल्या रो साठी हा एलिमेंट -1/2 आहे. तिसऱ्या रो ची हेल्प घ्या, कारण की R1 आणि R2 दोघांना एकाच वेळी ऑपरेशन करायचंय. तिसऱ्या रो ची हेल्प घ्या, ही प्रोसेस तशी आहे. सो R1 ॲज R1 -1/2 आहे. सो याला +1/2 ने गुणा, कारण की तो 1 आहे, त्याला काही फरक पडणार नाही. +1/2 टाइम्स R1 अँड आणखी एक ऑपरेशन करूया, R2 ॲज R2. आता R2 चे एलिमेंट कोण आहे 5/2, तर R3 वाल्याला 5/2 ने गुणा आणि सबट्रॅक्ट करा, तरच साइन अपोजिट होतील. ऍग्री. स्क्रीनशॉट घ्या, मी हा पार्ट पुसतो लेफ्ट हँड साइड वाला. ठीक, आता लक्ष दे. दिस वॉज अवर क्वेश्चन. आता इथे R1 ॲज R1 प्लस 1/2 R1 करायचे, राईट. सो बेटा बघ आता 1 मी तर खाली लिहितो, बघ R1 चा पहिला एलिमेंट 1 प्लस 1/2 टाइम्स R3 आहे. R1 साठी तिसऱ्या रो ची हेल्प घ्यायची ना आपल्याला, R2 साठी सुद्धा तिसऱ्या रो ची हेल्प घ्यायची. चला R1 चा पहिला एलिमेंट आहे 1 प्लस 1/2 आणि R3 चा एलिमेंट आहे करस्पॉन्डिंग 0. ऍग्री. आय रिपीट, पहिली रो मध्ये पहिला एलिमेंट 1 प्लस 1/2 करस्पॉन्डिंग R3 वाला 0. पुढचा R1 चा एलिमेंट आहे 0 प्लस 1/2 करस्पॉन्डिंग R3 वाला एलिमेंट 0. नेक्स्ट -1/2 प्लस 1/2 आणि करस्पॉन्डिंग R3 वाला 1. चला पुढे R2 सेकंड रो साठी, सेकंड रो R2 0 -5/2 आणि करस्पॉन्डिंग R3 वाला बघ 0. पुढचा R2 चा 1 -5/2 टाइम्स R3 चा 0. 1 -5/2 टाइम्स R3 चा 0. पुढचा R2 चा एलिमेंट 5/2 -5/2
आणि करस्पॉन्डिंग R3 वाला एलिमेंट आहे 1. हे रिझल्ट स्टोर करू आपण. चला मग पहिल्या रो मधला हा बघा आता 1 + 0 इज 1, 0 + 0 इज 0, -1/2 + 1/2 आन्सर इज 0. चला खाली 0 - 0 आन्सर इज 0, 1 - 0 विल बी 1, 5/2 - 5/2 आन्सर इज 0. तिसऱ्या रोला काहीच नाही करायचं, कीप इट ॲज इट इज 0 0 1 0 0 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू. आता जे डावीकडे केलंय तेच ऑपरेशन आपल्याला उजवीकडे करायचे, राईट. चला मी आता पुसतो. हेच ऑपरेशन्स अप्लाय ऑन राईट हँड साइड. चला पहिल्या रो मध्ये R1 म्हणजेच 1/2 प्लस 1/2 टाइम्स R3 वाला एलिमेंट आहे बेटा 5. पुढचा R1 वाला 0 प्लस 1/2 टाइम्स R3 वाला एलिमेंट आहे -2. नीट कॉन्सन्ट्रेट करा. R1 वाला पुढचा एलिमेंट आहे 0 प्लस 1/2 आणि करस्पॉन्डिंग R3 वाला एलिमेंट आहे 2. आय रिपीट फटाफट बघ. 1/2 प्लस 1/2 इंटू 5 झालं. R1 चा पुढचा 0 प्लस 1/2 इंटू -2, 0 प्लस 1/2 इंटू 2. आता सेम सिच्युएशन R2 साठी बघ. R2 वाला पहिला एलिमेंट बघ -5/2 झालं. पुढे बघ -5/2 टाइम्स करस्पॉन्डिंग R3 वाला एलिमेंट बेटा 5. पुढचा बघ 1 -5/2 करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे R3 चा -2. 0 0 -5/2 करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे 2. ओके, स्टोर करा आन्सर्स. आता 1/2 प्लस 1/2 इंटू 5 म्हणजेच 5/2, 2 अधिक 2 × 10 झाले 12/2 म्हणजे 6 विल बी द आन्सर. समजतंय का? हे बघ ना, बेस सेम आहे 2, 5 आणि 1 6, 6/2 आन्सर इज 3. आय रिपीट, बेस 2 आहे, 5 आणि 1 6, 6/2 3. पुढे 0 प्लस 1/2 चिक चिक आन्सर इज -1. चिक चिक आन्सर इज 1. आधी ते पहा वन्स अगेन बेस इज सेम. 2 -5 आणि -25 झाले -30/2 -15. चिक चिक -1 1 आणि अधिक 5 होतील 6. 2 2 कॅन्सल आउट -5. थर्ड रो ॲज इट इज 5 -2 आणि +2 झालं. So as you are observing की finally we have reduced this matrix to be identity. So याला मी लिहिणार I into A inverse is 3 - 1 1 -15 6 -5 5 -2 2. I हा आयडेंटिटी आहे, त्याने कोणत्याही मॅट्रिक्स गुणलं तर फरक पडत नाही, तोच मॅट्रिक्स राहतो म्हणजेच A इनवर्स. ओके, I is behaving like 1. So प्यारे बच्चों, A inverse is finally 3 - 1 1 -15 6 -5 5 -2 2. चलो फटाफट बोला, सगळ्यांना समजलंय का? स्क्रीनशॉट घ्या and tell me with has everyone of you understood or not? बोला पटकन. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला वापरायचं. समजले का रे सगळ्यांना? चला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून आपण एक एक्झाम्पल घेऊ. फाइंड इनवर्स युजिंग रोच्या ऐवजी आता कॉलम. कुठलाही मॅट्रिक्स असू द्या, प्रोसेस आधी अंडरस्टँड करा. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स वापरायचे, याचा अर्थ रो वाईज रिड्यूस करायचं त्याला. ओके,
suppose the question is miscellaneous exercise 2A मधला कॉलम पहिला क्वेश्चन घेऊ आपण. A is equal to 1 0 0 2 1 0 3 3 1 कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे आणि याचं रिड्यूस करायचं आपल्याला. आता एक सगळ्यात पहिलं गोष्ट अशी आहे, रो होता तेव्हा ए इंटू ए इनवर्स लिहिला. प्लीज नीट ऑब्झर्व. रो होता तेव्हा ए इंटू ए इनवर्स लिहिला. कॉलम आहे तर ए इनवर्स इंटू ए असं लिहायचं. हे लिहिण्याची पद्धत आहे. काय पद्धत आहे? ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय. मग ए इनवर्स कोण ए बेटा आपला 1 0 0 2 1 0 3 3 1 and the answer is identity matrix. ओके, आता लक्ष द्या. आता काय करायचंय? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे. दॅट मीन्स रो वाईज रिड्यूस करायचं. हा एलिमेंट आता लक्ष दे, ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय. ओके, आता काय करायचं बेटा? हा एलिमेंट 1 आला पाहिजे, उरले 2 तर हे तर रेडी आहे. आता काही तकतकच नाही आपल्याला बेटा. आता पुढची स्टेप, हे तर रेडी झालं ना. पुढची स्टेप मधला एलिमेंट 1 सर हा पण रेडी आहे राव. आता खाली याला आणि याला 0 होता, हा तर 0च आहे. याला 0 बनवायचं आहे बाय युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. हे बघ, हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम आणि हा तिसरा कॉलम. मी मुद्दाम लिहितो, नाही तर काही काही डोक्यात तरी पण रोच राहील. तर बेटा हा जो 2 आहे हा 0 आला पाहिजे. मग तुला हेल्प घ्यावी लागेल. कुणाची? याची नाही याची. तर माझ्यासाठी हा सोपा आहे. 2ला 0 करायचंय तर हा जो सेकंड कॉलम आहे त्या एलिमेंटला 2 निघून ना काय होईल? बे का बे, 2तून 2 गेला 0. सो अप्लाय करा ट्रान्सफॉर्मेशन. रिझल्ट कुठे पाहिजे? C1 मध्ये, राईट. C1 मध्ये काय करायचंय? C1 ऍज C1 मायनस 2 टाइम्स C2. C1 मायनस 2 टाइम्स C2. बघ ना, C1 आणि C2 व्हर्टिकली. हा 2 आहे, तिथे -2 करूया. सो ए इनवर्स. आता बघ, C1 मध्ये करतोय मी ट्रान्सफॉर्मेशन. C1 मायनस 2 टाइम्स C2. C1 चा पहिला एलिमेंट बघ कोण आहे? 1 1 मायनस 2 टाइम्स C2 चा एलिमेंट कोण आहे बेटा? 0. चला, C1 चा पुढचा एलिमेंट कोण आहे? 2 मायनस 2 टाइम्स C1 चा 1. C1 पहिल्या कॉलमचा पुढचा एलिमेंट आहे 3 मायनस 2 टाइम्स C2 चा पुढचा एलिमेंट आहे 3. कळलं? हे ऑपरेशन पहिल्या कॉलम मध्ये आपण वापरले. सेकंड आणि थर्ड कॉलम ऍज इट इज, कारण त्यांना आपल्याला काहीही करायचं नाहीये. आता जे डावीकडे केलं तेच राईट हँड साइडला करायचं आपल्याला. चला, पहिल्या कॉलम मध्ये काय करायचं बेटा? हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. पहिल्या कॉलम मध्ये बघ C1 म्हणजे 1 मायनस 2 टाइम्स C2 चा एलिमेंट आहे 0. चला पुन्हा C1 चा 0 मायनस 2 टाइम्स C2 चा आहे 1. आता बघ 0 मायनस 2 टाइम्स C2 चा आहे 0. C1 मध्ये ऑपरेशन केल्यामुळे C2 आणि C3 ऍज इट इज 0 1 0 0 0 1. ओके, आता फक्त आन्सर्स लिहा. ए इनवर्स 1 minus 0 answer will be 1. 2 minus 2 answer will be 0. 3 minus, आता 3 दुने 6 होईल ना, 3तनं 6 गेले, सो -3. 0 1 3 आणि 0 0 1 इज इक्वल टू, उजवीकडे आन्सर स्टोर करा. 1 minus 0 answer will be 1. 0 minus 2 minus 2. 0 minus 0 answer is 0. आता बघ 0 1 0 आणि हे 0 0 1. ओके,
सो बेटा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे. पहिली रो रिड्यूस झाली, यस सर. दुसरी रो रिड्यूस झाली, यस सर. बघ ना 0 1 0. आता 0 0 1. हा तर 1 रेडी आहे. हे दोघं 0 बनले पाहिजे. मग आता एका वेळी एक घ्यायचा, हा C1, हा C2 आणि हा C3. बेटा काय करायचं मला आता, हे दोघांमध्ये तुला ऑपरेशन पाहिजे ना, ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे ना, सो तिसऱ्याची मदत घे. मग आता मी लिहितो अप्लाय. बघ C1 मध्ये इथं मला उत्तर 0 यायला पाहिजे. सो आय विल से C1 ॲज C1. बरोबर का, हा -3 आहे. तर मला याची हेल्प घ्यावी लागेल. कशी? 3 ने गुणायचं, ऍड करायचं. कारण -3 + 3 विल बिकम 0 + 3 टाइम्स बेटा C3. ओके. सेम वे C2 ॲज C2. आता तिथं 3 आहे, तर मला याला -3 ने गुणावं लागेल ना. -3 टाइम्स C3, कारण 3 - 3 उत्तर 0 यायला पाहिजे फक्त. सो बेटा A इनवर्स इंटू C1 पहिल्या कॉलम मध्ये 1. बघ ना, त्याचं पहिलं एलिमेंट काय, 1 + 3 टाइम्स 0. आन्सर विल बी 1. मी आता डायरेक्ट करतो, तुम्ही सेपरेटली लिहून घेऊन करत जा. प्रॅक्टिस झाली पाहिजे आपल्या आता. पहिल्या कॉलम मध्ये पुढे पुन्हा बघ 0 + 3 टाइम्स करस्पॉन्डिंग C3 वाला 0 आहे बेटा. सो दॅट आन्सर विल बी 0. C1 चा पुढचा -3 + 3 टाइम्स दिस विल बी 0. चला C2 मध्ये C2 हे बघ 0 - 3 टाइम्स C3 वाला आहे 0. दॅट आन्सर विल बी 0. चला C2 मध्ये सॉरी हा हे बघा पुढचा 1 - 3 टाइम्स करस्पॉन्डिंग C3 वाला 0 आहे. सो आन्सर इज 1 ओनली. चला C2 चा पुढचा 3 - 3 टाइम्स 1. आन्सर विल बी 0. त्यासाठी तर आपण ते केलं होतं. C1 आणि C2 मध्ये तुम्ही ऑपरेशन्स केले, C3 मध्ये काहीच नाही. कॉपी पेस्ट करा 0 0 1. ओके. विच इज इक्वल टू जे डावीकडे केलंय तेच उजवीकडं. C1 ॲज बघ बरं का पहिल्या कॉलम मध्ये. आता इथं जरा थोडंसं स्टेप बाय स्टेप करतो मी. C1 चा एलिमेंट 1 + 3 टाइम्स C3 वाला आहे बेटा 0. चला C1 चा पुढचा -2 प्लस, ठीक आहे. C1 चा पुढचा -2 + 3 टाइम्स C3 चा एलिमेंट कोण आहे बेटा 0. चला C1 चा पुढचा 0 + 3 टाइम्स C3 चा एलिमेंट आहे 1. हे झालं C1. चला C2 मध्ये C2 इज 0 -3 टाइम्स C3 वाला आहे 0. चला C2 चा पुढचा 1 - 3 टाइम्स C3 चा 0. चला C2 चा पुढचा 0 -3 टाइम्स करस्पॉन्डिंग C3 चा एलिमेंट आहे 1. पुट केलं सगळं. तिसरा कॉलम कॉपी पेस्ट, कारण याला आपल्याला काहीही करायचं नव्हतं. सो प्यारे बच्चों, A इनवर्स इंटू बघ ना, हे उत्तर तर आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे इज इक्वल टू इथे 1 + 0 आन्सर इज 1. -2 + 0 आन्सर इज -2. 0 + 3 × 1 इज 3. 0 - 0 आन्सर इज 0. 1 - 0 आन्सर इज 1. 0 - 3 आन्सर इज -3 आणि 0 0 1. सो बेटा A इनवर्स इंटू I आन्सर विल बी A इनवर्स. फक्त कॉपी पेस्ट करा 1 - 2 3 0 1 -3 0 0 1. स्क्रीनशॉट घ्या. बोलो आता तुम्हाला होमवर्क जमेल का? होमवर्क साठी क्वेश्चन्स देऊ का? होमवर्क जमेल का? का अवघड वाटतंय अजून पण? बोला. होमवर्कचे क्वेश्चन्स देऊ आता. ट्रान्सफॉर्मेशन्स तुम्ही कराल. हा सिस्टमॅटिक करायचं. सिंपल स्टेप्स लक्षात घ्या. रो ट्रान्सफॉर्मेशनने करायचं सांगितलं तर काय करायचं बेटा? पहिल्यांदा काय करा घरी, आपण हे जे सम घेतलंय हे आधी करा. एक रो वाला घेतले, कॉलम वाला.
टेक्निक आत्मसात करा. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायला सांगितले. कॉलम वाईज रिड्यूस करा. 1 खालचे दोघं 0, मधला 0 ते दोघं 0, बॉटमचा 1 दोघं 0. तुला बोलले की कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करा, तर रो वाईज रिड्यूस करा जसं आपण केलं. पहिला 1, पुढचे दोघं 0, मधला 1, हे दोघं 0. व्हिज्युअलायझेशन क्लिअर करा. सो विल स्टॉप हिअर. प्लीज डू द होमवर्क. फिजिक्स मॅथ दोघांचं होमवर्क मी आता पाठवून देतो ग्रुपवरती.